मित्रांनो नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो आज आपण व्यवसायाच्या संदर्भात बोलणार आहोत की प्रत्येक व्यक्ती हा काही ना काहीतरी व्यवसाय हा करत असतो. काहीतरी त्याचा व्यवसाय असतो. व्यवसाय मग छोटा असो किंवा मोठा असो, काहीतरी व्यवसाय प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. परंतु त्या व्यक्तीला माहिती नसतं की आपल्याकडे करोडपतीचा मेंदू आहे. आपल्याला करोडपती बनवणारा मेंदू आपल्याकडे आहे. आपल्याकडे खूप मोठा खजिना आहे. परंतु आपण त्याचा वापर किती प्रमाणामध्ये करतो हे आपल्याला माहिती नसतं. करोडपती बनवण्याचा मेंदू आहे, परंतु आपण त्याचा वापर किती प्रमाणामध्ये करतो हे आपल्या लक्षात येत नाही मित्र. कारण काय असतं की आपण प्रत्येकजण, मी सांगितलं ना की प्रत्येकजण हा काही ना काहीतरी व्यवसाय करत असतो. काहीजण भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत असतात. काही जणांचं कपड्याचं दुकान असतं. काहीजण जे आता मी बिल्डिंग कंस्ट्रक्शन करतो, मी काही घरं बांधण्याचा व्यवसाय करतो. कोणी लाईट फिटिंगचा व्यवसाय करतं, कोणी फरशीचा व्यवसाय करतं, कोणी हॉटेलचा व्यवसाय करतं, कोणी हे प्रत्येक वेगवेगळे व्यवसाय प्रत्येकजण हा करत असतो. कोणी LIC एजंट असतो, कोणी म्हणजे गाड्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस असतो काहींचा. म्हणजे असं प्रत्येकजण काहीतरी व्यवसाय हा करत असतो. मोबाईल शॉपी असते, कपड्याचं दुकान असतं, गाड्या विकण्याचं शोरूम असतं. प्रत्येकजण म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा लागतात त्याचे व्यवसाय असतात, धंदे असतात, बिझनेस असतात, व्यापार असतो, उद्योग असतो, धंदा असतो. प्रत्येकजण हा करत असतो, परंतु त्याचं जाहिरात आपण करत नाही. आपला जो व्यवसाय आहे, आपला जो बिझनेस आहे, आपला जो उद्योग आहे, आपला जो व्यापार आहे, त्याची जाहिरात आपण करत नाहीत. काही जणांना जाहिरात करणं हे म्हणजे संकोच वाटतो, लाज वाटते की मला लोक काय म्हणतील. मी जर जाहिरात केली तर माझा तो व्यवसाय छोटा आहे किंवा माझा व्यवसाय मिडियम आहे, मध्यम आहे, मग मी कशाला जाहिरात करू, लोक मला नावं ठेवतील. तसं नसतं. आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात ही केली पाहिजे, छोटा असो किंवा मोठा असो. आपण आपला व्यवसाय किती बेटर आहे, किती चांगला आहे, आपल्या जो धंदा आहे किंवा आपल्या एखादं प्रोडक्ट आहे, आपण जे प्रोडक्ट सेल करतो आहे, आपण जी वस्तू सेल करतो ती मी किती माझी चांगली आहे, माझ्या वस्तूचा, माझ्या प्रोडक्टचा तुम्हाला किती फायदा होईल हे समजून सांगण्यामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे, आपली जी वस्तू आहे ती प्रत्येक जणापर्यंत कशी पोहोच होईल, माझी जाहिरात प्रत्येक जणापर्यंत कशी जाईल, त्याच्या माइंडपर्यंत कशी जाईल, कशी तो पाहू शकतो, ती जाहिरात करणं खूप गरजेचं आहे. आपण जर जाहिरात केली नाही आपल्या व्यवसायाची, आपल्या प्रोडक्टची, आपल्या वस्तूची, आपला जो धंदा आहे त्या धंद्याची जर आपण जाहिरात केली नाही तर आपलं दिवाळं निघल्याशिवाय राहणार नाही. कारण आत्ता हा कॉम्पिटिशनचं युग आहे, हे स्पर्धेचं युग आहे. फक्त काही लोक, आपला माल हा ब्रँडेड असतो, दर्जेदार असतो, उत्कृष्ट असतो, परंतु आपली केवळ जाहिरात होत नाही, आपण ती कशी आहे हे सांगत नाहीत. त्यामुळे आपण मागं राहतो. आणि काही निकृष्ट दर्जाचे वस्तू असतात, काहींना म्हणजे गॅरंटी नसते, वॉरंटी नसते, ती काही काळ टिकतसुद्धा नाही, परंतु ती लोक ती विकून जातात. काय असतं, फक्त त्यांचे स्किल असतं, त्यांच्याकडं वाणीचं कौशल्य असतं, त्यांच्याकडे बोलणं असतं. ते पुढच्याचा माइंड लगेच हिप्नोटाईज करू शकतात, ते पुढच्यांना कन्व्हिन्स करू शकतात, ते आपल्या मालाचं ब्रँडिंग करू शकतात. आपण जे उत्पादन घेतो आहे, आपण जे आपल्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूचं तिथपर्यंत आमच्या वस्तूचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे त्याचं माइंड सेट करतात पुढचं. तसं आपल्याला करता आलं पाहिजे, परंतु आपण काय करतो, लाजतो, संकोच करतो. तसं झालं तर 100% आपलं दिवाळं निघल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून आपला जो काही व्यवसाय असेल, छोटा असेल मोठा असेल, 100% आपण त्याची जाहिरात ही केली पाहिजे. आपण जर जाहिरात नाही केली तर आपण 100% आपल्या धंद्याला, व्यवसायाला, आपल्या बिझनेस आहे, व्यापाराला, उद्योगाला हा उतरती कळा लागेल, आपलं दिवाळी निघेल. आपल्याकडे मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की आपल्याकडे तो उंदीर पकडण्याचा पिंजरा आपण खूप छान बनवलेला आहे. उंदीर पकडण्याचा पिंजरा नसतो का, तो आपण खूप छान बनवलेला आहे. परंतु आपण जर तो घरातच ठेवला तर तो विकेल का? आणि जर आपण तो लोकांना दाखवला, लोकांपर्यंत पोहोच केला, त्याची मार्केटिंग केली, त्याची जाहिरात केली, तर आपल्या घरापर्यंत लोकांच्या रांगा लागतील. परंतु आपण त्याची जाहिरातच केली नाही, आपण तो दाखवलाच नाही, लोकांना त्याचा फायदा समजावून सांगितला नाही, लोकांपर्यंत तो पोहोचता आला नाही आपल्याला, तर मग आपली जो व्यवसाय आहे तो डबघाईला येईल, आपलं दिवाळी निघल्याशिवाय राहणार. म्हणून आज कोणतंही क्षेत्र असो, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, कला असो, क्रीडा असो, कृषी असो, सर्व क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आता मागच्या लोकसभेच्या काळामध्ये भाजपने त्याचं जाहिरात करण्यामध्ये किंवा त्यांची कामं आहेत, त्यांची कामं लोकांपर्यंत म्हणजे पोहोचलेली नाहीत किंवा काहीतरी ते त्यांच्या मार्केटिंगला, जाहिरातीला ती कमी पडली, म्हणून त्यांच्या लोकसभेला लगेच जागा कमी आल्या. त्यांना त्यांचा माइंडसेट करता नाही, लोकांचा माइंडसेट करता नाही आला, त्यामुळे त्यांच्या जागा कमी आल्या लोकसभेला भाजपच्या. म्हणून आपली जी वस्तू आहे, आपलं जी ब्रँड आहे, आपले जे प्रोडक्ट आहे, त्याची व्यवस्थित माइंडसेट आपल्याला ग्राहकाचा करता आला पाहिजे, लोकांचा करता आला पाहिजे. तेव्हा आपण आपलं जे व्यवसाय आहे तो यशकीर्तीवर घेऊन जाऊ शकतो, नाही तर तसा घेऊन जाऊ शकत नाही. आता आपण आपल्याकडे एखादा खूप रामबाण औषध आहे, आपल्यासमोर एखादा विवळत पडला आहे, आपल्यासमोर एखादा खूप त्याला आजार झाला आहे, त्याला वेदना होत आहेत, परंतु आपल्याकडं त्याचा उपाय आहे, रामबाण औषध आहे, परंतु आपण त्याला जर दिलंच नाही, तो कसा बरा होईल? तो नीट होऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचं व्यवस्थित ब्रँडिंग आपल्याला करता आलं पाहिजे, व्यवस्थित जाहिरात आपल्याला करता आली पाहिजे. कारण आज आपल्याकडे जग आपल्या हातामध्ये आलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत, लाखो लोकांपर्यंत क्षणार्धामध्ये पोहोचू शकतो. आपली जी वस्तू आहे, आपली जी व्यवसाय आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, तो क्षणार्धामध्ये लाखो लोकांपर्यंत जाऊ शकतो, एका क्लिकवरच, एका बटनावरच. म्हणून आज खूप म्हणजे गोष्ट सोपी झालेली आहे आपली व्यवसायाचा, उद्योगाचा, व्यापाराचा, बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी. म्हणजे मार्केटिंग करायला, जाहिरात करायला कधी लाजायचं नाही, संकोच कधी बाळगायचा नाही, कधी भीती बाळगायची की मला लोक काय म्हणतील, किंवा मी कसं त्यांना सांगू, किंवा मी कसं त्यांना पटवू, माझा वस्तूचा तुम्हाला काय फायदा होईल, हे कसं त्यांना सांगू, याच्यासाठी नाही. लोकांपर्यंत ती वस्तू पोहोचली पाहिजे, त्यांच्या माइंडमध्ये ती गेली पाहिजे आणि ते पटवता आलं पाहिजे आपल्याला, तेव्हा आपण 100% यशस्वी करावं पोहोचू, नाहीतर पोहोचू शकत नाही. धार्मिक क्षेत्रामध्ये एखादा कीर्तनकार चांगला असेल तर 100% तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवरपर्यंत पोहोचलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखाद्याची शाळा चांगली असेल तर तो त्या शाळेचं जाहिरात करतो, 100% तिथं त्याचा वर्गपट, त्याचं विद्यार्थी वाढतात. धार्मिक क्षेत्रामध्ये तसं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये क्षणाक्षणाला आपण काय करतो आहे, काय नाही, त्याचं ते अपडेट देतात, म्हणून त्यांचं ती जाहिरात करतात, म्हणून ते आज पुढं आहे. कृषी क्षेत्रामध्ये एखाद्याचं जर भाजीपाला चांगला असेल तर तो अंबानी एखाद्या चांगल्या शोरूममध्ये ऊसाचे तुकडेसुद्धा विकतो, तो त्याची जाहिरात करतो. म्हणून तो आज एवढा ऊसाचा तुकडा तो 50 का 100 रुपयाला विकतो, एवढाच ऊसाचा तुकडा. तर फक्त आपल्या व्यवसायाची जाहिरात आपण केली पाहिजे, व्यवसायाचं हे आपण केलं पाहिजे, काय लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, तरच आपण यशस्वी शिखरावर पोहोचू, नाहीतर यशस्वी शिखरावर आपण पोहोचू शकत नाहीत. अधोगतीला जाऊ, आपलं दिवाळी निघल्याशिवाय राहणार. कारण आपण व्यवसाय उभा करण्यासाठी, ते व्यवसाय पुढं आणण्यासाठी, त्याच्यासाठी आपण कर्ज घेतलेले असतात किंवा पैसे लोकांकडून घेतलेले असतात, सावकाराकडून घेतलेले असतात, आपली आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी लावलेली असते.
मग त्याच्यासाठी लाजायचं कशाला, शरम कशाला करायची, संकोच कशाला बाळगायचं. आपल्याला आज जी काही लोक आहेत, महान लोक झालेत, त्यांनीच इतिहास रचलेला आहे. लोकांचा विचार करू नका, कारण लोकांनाच लोकांचा विचार करायला वेळ नाही. ते आपला कधी विचार करते. म्हणून आपलं ध्येय, आपलं लक्ष, फोकस आपला कंटिन्यू आपल्या कामावर असू द्या, आपल्या उद्योगावर असू द्या, आपल्या बिझनेसवर असू द्या, आपल्या व्यापारावर असू द्या. आणि आपल्या उद्योगाची, व्यापाराची, व्यवसायाची, बिझनेसची कशी जाहिरात अतिशय उत्कृष्टप्रमाणे करता येईल, लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल याची काळजी घ्या. तरच आपण यशस्वी शिखरावर जाऊ, तरच आपण व्यवसाय मोठा करू. नाहीतर आपण व्यवसाय मोठा करू शकत नाही. चार चौघामध्ये जरी आपण बसलो, मित्रामध्ये जरी आपण बसलो, तरी आपला व्यवसाय 100 किलोमीटर लांब असू द्या, उद्योग आपला लांब असू द्या, परंतु चार मित्रामध्ये जर बसलो तर आपण आपल्या वाणीद्वारे, आपण आपल्या बोलण्याद्वारे आपला व्यवसाय विकला पाहिजे. चार मित्रांच्या गप्पा काय चालल्यात, ते चार मित्रांच्या गप्पा सुरू द्या, परंतु आपण आपल्या व्यवसायाबद्दल बोला, व्यापाराबद्दल बोला, बिझनेसबद्दल बोला, उद्योगाबद्दल बोला, धंद्याबद्दल बोला आणि तिथे आपला व्यवसाय विका. गरज नाही तुम्हाला दुकानामध्ये कोणाला घेऊन जायची. तो व्यवसाय तिथे विका. चार चौघात बसले तिथं विका, प्रवासात असले तिथं विका, समोर 1 to 1 बोलत असले तिथं विका, एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले असले तिथं विका, एखाद्या सभेमध्ये गेले असले तिथं विका. आपल्या व्यवसायाचं काही ना काहीतरी त्यांना तिथं देऊनच या. देऊन या म्हणजे बोला की मी असा व्यवसाय करतो, माझ्या व्यवसायामध्ये तुम्हाला असा फायदा होऊ शकतो, तुम्हाला हे उपयुक्त होऊ शकतं, किंवा मी अशा प्रकारे एक सूट दिलेली आहे, किंवा मी अशा प्रकारे एक सवलत दिलेली आहे. असं लोकांच्या माइंडमध्ये पेरत आहे, ते बीज पेरत चला. ज्यावेळेस आपण हे छोटे बीज पेरत चालू, त्यावेळेस एक दिवस आपलं खूप मोठं ब्रँड झालेलं असेल, नाव झालेलं असेल आपलं. पण कधी आपला व्यवसाय विकत चला, मुखाद्वारे व्यवसाय विकत चला. गरज नाही आपलं पाठीवर जोडी घेऊन फिरायची किंवा दुकानसोबत घेऊन जा. फक्त आपण आपली मार्केटिंग, जाहिरात ही आपल्या मुखाद्वारे सुद्धा केली पाहिजे, स्टेटसद्वारे सुद्धा केली पाहिजे, प्रत्येकाला ती सांगता आली पाहिजे. आज सोशल मीडिया आपल्यामध्ये खूप आपल्याजवळ आलं आहे, मोठीमध्ये जग आलेलं आहे. एका क्षणामध्ये लाखो करोड लोकांपर्यंत आपला व्यवसाय आपण घेऊन जाऊ शकतो. पहिली तशी सुविधा नव्हती, तरी पण लोक महान बनले. आज तर खूप सुविधा आपल्यामध्ये आलेली आहे, आपल्याकडे आलेली. त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं खूप गरजेचं आहे. व्यवसाय वाढीस लागला पाहिजे. कसा वाढीस लागेल, व्यवसायामध्ये आपल्याला कसे आपलं टार्गेट असतं, ते टार्गेट फिक्स असतं, ते फिक्स केलं पाहिजे. तो आता ह्या वर्षी मला किती पैसे कमवायचे माझ्या व्यवसायामधून, हे फिक्स असलं पाहिजे. तेव्हा आपण आपल्या प्रगती करू शकतो. नाहीतर आपण आपली प्रगती करू शकत नाही. कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. 100% आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग आपण करा, जाहिरात आपण करा, लोकांपर्यंत आपला व्यवसाय घेऊन जा, तरच आपण हे शिखरावर पोहोचू. आपल्याकडे करोडपतीचा मेंदू आहे, आपल्याला करोडपती बनवणारा मेंदू आहे. फक्त ते आपण मेंदू किती घासतो त्याच्यावर अवलंबून आहे. व्यवसायाची जाहिरात 100% करा मित्रांनो. कधी लाजू नका, शरम बाळगू नका, संकोच बाळगू नका. एखादी लोक नाही म्हणते, 100तून 90% लोक नाही म्हणते, परंतु 10% लोक तरी हा म्हणतील. 100 लोकांपर्यंत पोहोचा, 1000 लोकांपर्यंत पोहोचा, 10,000 लोकांपर्यंत पोहोचा. 10,000 लोकांचा डाटा झाला तर मला वाटतं 1,000 लोक तरी तुमच्याशी जोडले जातील. 9,000 नाही जोडले तरी चालते, पण 1,000 लोकांपर्यंत जरी आपण आपला व्यवसाय घेऊन गेलो तरी आपण मोठे व्हायला काही लागत नाही, आपण पैशावाले व्हायला काही लागत नाही. म्हणून आपला व्यवसाय 100% लोकांपर्यंत पोहोचवा. एवढंच या व्हिडिओच्या म्हणजे सांगण्यामागे उद्देश होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा. आपण लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.